हाय गाईज, आय एम रचिता कुलकर्णी डोळे. वेलकम बॅक टू माय चॅनल. गुड मॉर्निंग एव्हरीवन. सो गाईज, काल मी व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे आज आहे पुरणाची पोळी. सो काजू मॅडम लवकर उठलाय. काल रात्रीच पुरण शिजवून ठेवलेलं होतं, त्याच्यामुळे आज जास्त नाही. आज फक्त आता आंब्याचे रस करायचे आहे. आंब्याचे रस, पुरणाची पोळी. शंभू, माहिती आहे का तुला आज काय खाणार आहे आपण? थांब, ते नको घातलं, ते नको घातलं. तुला पुरणपोळी आवडते का आंब्याचा रस आवडतोय? आणि आंब्याचा रस नाही आवडत? हे पण आवडतं. दोघे गोष्टी आवडतात. असं दोघी गोष्टी खाणार आहे. शंभू, ते गंगा पाण्यात का टाकतो बेटा? चल बाहेर जा, बाहेर जा. हो, सगळं येल्लो येल्लो आहे, माहितीये. बापरे, डबे धुवून तर द्यायचे, त्या लोकांनी डबे धुवूनच दिले नाही बेटा. नाही ना. नाही. हा, जेव्हा पोळी फुगेल ना मला आवाज दे, मी तुला व्हिडिओ करणार आहे आज मस्त पुरणाची पोळीच्या. हा, मी ना पटकन आंघोळ करून येते. गरम गरम पुरणाची पोळी खाईन मी. मस्त टीव्ही लावून द्यायला. जा दे बिचारायला. पण शंभू चालतोय का आंघोळीला? आंघोळ घालून दिला त्या. पटकून टाकावा. आईचं ओरिजिनल जरा बाहेर येते, म्हटलं रेकॉर्ड करत राहू. सो आता मी ना पहिले आंब्याचा रस बनवून देते. दादाला बाहेर जायचंय, सो मी पहिले माझं काम आंब्याचा रस बनवून देते आणि मग मी आंघोळ करते. आणि आल्या आल्या पहिले लगेच पुरणाची पोळी आणि आंब्याचा रस खायला बसते. हे पहा बोसरी काय करते तिकडनं. फुगले का ग? फुगले का? चटकदार पुरण पाहिजे बरं काजल. आता पुरण तयार होऊन गेलेलं आहे, त्याच्यामुळे पुरण कसं झालंय पण वासावरनं तरी चांगलं वाटतंय. वाटतंय का? बघू, अजून माहित नाही. खाल्ल्यावरच चमत्कार समजेल. हा, फुगली आहे, फुगली. मी तेच म्हटलं पोळी फुगते आहे का नाही. हा, फुगली. छान. हा, छान. व्हेरी गुड. मस्त. आंब्याचा रस करते ग बाई मी. हॅलो गाईज, मस्त आंघोळ करून झाली. न्यू कपडे घातले गेले. छान तयारी झाली आणि आता खायची आपल्याला पुरणाची पोळी. आमच्या टीव्हीवर कंटिन्यू हे चालू असतं. नंबर ब्लॉग्स. तेच. मम्मी झाले का भजे? पण आमटी झाली, भजे झाले. हा, गंगाफळाची भाजी. आईने इथे कटाची आमटी केली आहे. इथे गंगाफळाची भाजी शिजते. भजे रेडी झालेत आणि नैवेद्याचं ताट सुद्धा रेडी झालेलं आहे. आणि आंब्याचा रस. चला, शंभू नाव कटतोय तसा. नंदेचा पाहुणचार चाललाय आज. आज पुरणपोळी, आंब्याचा रस, कटाची आमटी, कांद्याचे भजे आणि गंगाफळची भाजी. घे बाई घे. शंभू, ताट बघ केवढं भल्लं आलं. काम हळूहळू. गरम आहे. हात नाही लाव. मला आहे ना अशी पुरणाची पोळी आवडते की जी पोळीला मस्त चिकटलेली असते आणि अशी सुंदर. हा, आणि सुंदर ती छान तूप लावलेलं असतं वरती. आणि दुसरी गोष्ट, पुरणपोळी सोबत कढी खातात. मला कढी प्रचंड आवडते. तर पुरणपोळी सोबत आंब्याचा रसही खातात, कटाची आमटी खातात. तर वेगवेगळी चॉईसेस असते प्रत्येकाची. पण मला पुरणपोळी आणि कढी आवडते. पुरणपोळी, आंब्याचा रसही आवडते. दुपारी आम्ही विश्रांती घेतली आणि संध्याकाळी गजानन महाराजांच्या मंदिरात आलो. मी, काजल आणि शंभू. आणि याच्या पुढचा व्हिडिओ तर तुम्ही मजा मस्ती बघणारच आहे आमची. स्टे ट्यून फॉर द ब्लॉग. समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की नमस्कार कर. डोकं टेकवून टेका, लवकर डोकं टेका. चला, पाणीपुरी वगैरे खाऊन झाली आहे आणि आता आम्ही आलोय बेकर्स पॉइंट, म्हणजे केक घ्यायला आलोय. शंभू खूप मागे लागला. दास आता केक पाहिजे. म्हटलं बरं, केक. कोणता केक पाहिजे? कोणता केक? काढी लावलेला. काढी तर आपण नंतर लावू. तू केक बघ. कोणता केक हवाय तुला सांग. इकडे आहे, इथे आहे. शंभू, इथे पण आहे. कोणता केक पाहिजे? तो कोणता आहे माहिती आहे का तुला? कोणता आहे तो? पायनॅपल नाही, रसमलाई आहे.
येलो कलर दिसलाय. रसमलाई आहे. आपण घेतो येल्लो येल्लो केक. बॉस बेबीची घ्यायची. शेवटी केक घेतला गेला. शंभू संध्याकाळचा मागे लागला होता. शंभू कुठला केक घेतला शंभू? बर्थडे साठी आहे घेऊ. बर्थडे साठी ते घेऊ चालले. घ्या केक घ्या. चला केक घेतला गेलाय. टोपी घेतली गेलेली आहे जस्ट फॉर फन. आमच्याकडे कोणाचाही बर्थडे नाहीये या महिन्यात. कोणाचा आहे? कोणाचाही बर्थडे नाहीये. फक्त शंभूचं सकाळचं चाललं होतं आता केक घे म्हणून केक घेतलाय आत्याने. लुटो आत्या को लुटो. चला कापा. थांब असं नाही उलट करायचं. चला आता पण करावं. खाली इथे 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 करायचं. इथे मध्यभागी नाही इथे करायचं. तिरपा टोपी राहू दे ना. माझा बर्थडे मी धरते. मग मी केक कापणार. हा दोघं काप. चला हॅपी बर्थडे शंभू. आत्या बरोबर. हॅपी क्या बात है. बर्थडे आत्या. बरोबर आत्याचं आहे. हॅपी बर्थडे. ताटलीत देऊ. चला आम्ही केक खातोय आज. आज बर्थडे आत्याचा आणि माझा. जस्ट फॉर द फन टाइमपास करण्यासाठी केक खायचा होता ना आम्हाला म्हणून. सो आता मस्त आम्ही केक एन्जॉय करतोय. रसमलाई. हा आता शंभू कसा आहे केक? थम्स अप म्हणजे केक छान आहे है ना? हा मग आता कसं आहे? थम्स अप आहे का डाऊन आहे? दाखव बरं. थम्स अप आहे का डाऊन आहे? अप आहे म्हणजे छान आहे. चांगला आहे ग. A few moments later. त्याला माहिती आहे इथे येऊन ती मजा करणार आहे. मग चला पटपट. काकूची पण तूच का आता. पापड पण खाते. कुल्फी पण खाते.